ऊस हे गुलामगिरीचं पीक आहे असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. गुलामगिरीचं ऊस पीक घेणं बंद केलं पाहिजे. ऊसाचं पीक न घेण्याचं पडळकरांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं. ऊस पीक घेणं बंद केलं तरच राजकीय क्रांती होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. सांगलीच्या ईश्वरपूर इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आयोजित सभेत पडळकरांनी हे विधान केलं. की आता गुलामगिरीचं ऊस हे पीक आपण बंद केलं पाहिजे तर तुम्ही राजकीय क्रांती करू शकता. हे बाजूला करा. अनेक विषयाचा आपल्याला तुम्हाला जर राजकीय चळवळ करायची असेल तर तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल. गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे, पहिल्यांदा ऊस काढून टाकला पाहिजे. मग कारखाना अडवायचे, वाटत अडवायचे, ट्रॅक्टर अडवणं हे बंद करून टाकायचं. एकदम धाडसानं पुढे यायला पाहिजे. आपण ही शक्ती आपल्या अंगामध्ये असली पाहिजे, ही ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. नाहीतर काय हो, तुम्हाला काही करता येणार नाही. ऊस पीक जर गुलामगिरीचं प्रतीक असेल तर सर्वाधिक साखर कारखाने हे सहकारामध्ये आहेत. साखर कारखाने आणि त्या सहकाराचे देशाचे मंत्री अमित शहा आहेत. मग ते गुलामांचे सम्राट आहेत का, याचा खुलासा व्हावा एवढं पडळकरांना मी विनंती करतो.